एक जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये कार आहे, त्या कारचा अपघात झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या कारमध्ये 3 कुजलेले मृतदेह सापडतात। आता हे मृतदेह कोणाचे होते, त्यानंतर त्या कारचा अपघात झाला होता की घातपात झालेला होता आणि ते जे तरुण होते त्याच्यामध्ये ते तरुण 5-6 दिवसापूर्वी गायब झालेले होते, अजूनपर्यंत त्यांचा तपास लागलेला नव्हता। मग हा तपास कसा काय लागला, पोलीस त्यांच्यापर्यंत कसे पोहोचले आणि ह्या सगळ्याचा उलगडा कसा झालेला होता ते बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये। आणि याच्यासाठी आपल्याला जायचं आहे अर्थातच मुंबई विभाग, त्या ठिकाणचं शहापूर तालुका आहे। तारीख होती 5 जून 2025, वार होता शुक्रवार। आणि या दिवशी आता मुंबई विभाग जो आहे त्याच्यामधलं शहापूरमधलं कसारा पोलीस ठाणं आहे, त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उंबरमाळी नावाचं एक छोटंसं गाव आहे। हे डोंगराळ अशा पद्धतीचं गाव आहे, आजूबाजूला सगळ्या डोंगरदऱ्या आहेत आणि त्या गावामधली एक जी महिला आहे ती महिला तिच्या गुरांना घेऊन चारण्यासाठी त्या जंगलामध्ये गेलेली होती। आता ती गुरंढोरं चरत होती आणि झाडाझुडपांमध्ये, खाची खोंगळ्यामध्ये इकडे तिकडे फिरत होती। आता त्यावेळेस मग जशी गुरं जातील तशा त्या महिला त्यांच्या पाठीमागे जात होत्या। तर यावेळेस त्यांनी बघितलं की एक काळ्या रंगाची 4 चाकी गाडी आहे आणि ती गाडी एका झुडपामध्ये अशी चेंबलेल्या अवस्थेमध्ये आहे किंवा तिचा अपघात झालेला आहे। त्याच्यानंतर मग त्या ज्या महिला आहेत त्या महिला त्या गाडीच्या जवळ जातात आणि ते तिथं जवळ जाऊन बघतात। तर जवळ जसे जायला लागतील तसं तिथं दुर्गंधी यायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आतमध्ये डोकावून बघितलं तर आतमध्ये जे भयंकर असं दृश्य होतं, कारण त्याच्यामध्ये चेंदामेंदा झालेले 3 तरुण होते आणि ते मरण पावलेले होते आणि त्यांचे मृतदेह सडायला लागले होते, कुजायला लागलेले होते। आता हे त्यांनी बघितल्यानंतर आरडाओरडा करायला सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी गावामधल्या लोकांना सांगितलं, गावातली मंडळी पण त्या ठिकाणी जमलेली आहेत। त्यानंतर कसारा पोलिसांना ही माहिती देण्यात आली आणि पोलीस त्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आता त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मग आपत्ती व्यवस्थापन पथक आहे, फॉरेन्सिक पथक आहे, सगळी मंडळी तिथं आलेली आहेत आणि या गाडीमधले 3 ज्या बॉडी होत्या प्रचंड दुर्गंधी सडलेले आणि ते मृतदेह मग बाहेर काढण्यात आले आणि प्राथमिक तपासणीसाठी ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले। आता हे जे तरुण होते ते तरुण साधारणपणे 25-30 वयाचे तरुण होते आणि आता हे तरुण कोण आहेत, कुठले आहेत, ही गाडी कुठली आहे, या सगळ्याचा तपास चालू झालेला होता आणि प्रश्न पण होता की हा अपघात आहे का घातपात आहे। आता त्याच्यानंतर तपास करत असताना यामध्ये मृतांमध्ये एक नाव समोर आलं, यज्ञेश वाघेला, त्याचं वय साधारण 27च्या आसपासचं होतं आणि हा राहणारा आहे खार, मुंबई या ठिकाणचा। त्यानंतर दुसरा तरुण आहे, त्याचं नाव आहे प्रवीण कुमार सिंग, वय वर्ष 27 आणि राहणार आहे पवई, मुंबई या भागातला। आणि तिसरा आहे राजबली शेख, वय वर्ष साधारण 29च्या आसपासचा आहे आणि हा कुर्ल्यामध्ये राहणार आहे आणि मुंबई म्हणजे कुर्ला मुंबई या भागातला आहे। म्हणजे अशा पद्धतीने सगळी मंडळी मुंबईच्या विविध भागामधली पण मुंबईमधलीच होते। आणि आता याच्यामध्ये कॉल सेंटरमध्ये काम करणारा यज्ञेश जो आहे त्यानं त्याच्या कुटुंबियांना आम्ही प्रवासाला चाललोय किंवा म्हणजे प्रवासाची सगळी माहिती त्यांना दिलेली होती। एवढंच नाही, इतर 2 जण जे होते त्यांनी सुद्धा त्यांच्या घरच्यांना सांगितलेलं होतं की आम्ही प्रवासाला चाललेलो आहोत आणि रात्री उशिरापर्यंत हे त्या घरच्यांच्या संपर्कामध्ये होते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस हे परत माघारी म्हणजे त्यांचा परत संपर्क झाला नाही त्यावेळेस मग त्यांच्या घरच्यांनी मग खार पोलीस ठाणं, विनोबा भावे पोलीस ठाणं आणि पवई या 3ही पोलीस ठाण्यांमध्ये मुलं बेपत्ता झाली अशा पद्धतीची तक्रार नोंदवलेली होती। आता या सगळ्यामध्ये या 4 चाकीचा एक 4-5 दिवसापूर्वी अपघात झाला असावा असा एक अंदाज समोर येत होता आणि म्हणजे हे 3 जण त्याच्या गाडीमध्ये चालले होते आणि त्याच्यामध्ये काहीतरी अपघात झाला आणि त्यामुळे हे अशी अवस्था झालेली होती। पण आता पोलिसांनी ही सगळी बॉडी वगैरे ताब्यात घेतलेली, गाडी ताब्यात घेतलेली आहे, पुढचा तपास चाललेला होता आणि अशी माहिती समोर आली की हे 3 जण जे आहेत ते 2 जूनला त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी निघालेले होते आणि रात्री जेवणानंतर कुटुंबाशी संपर्क केला होता जेवणाच्या आधी, त्याच्यानंतर जो संपर्क झाला नाही आणि त्याच्यामुळे मग परत ती मुलं काही घरच्यांना भेटलेली नाहीत आणि महामार्गावरून जात असताना गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ते दरीमध्ये कोसळले असावेत। आता झाडांवरती काही खुणा होत्या किंवा कारची स्थिती होती ते बघता झाडावरच पडलेलं असावं असं वाटत होतं किंवा त्याच्या पाठीमागं वेगळंही काही कारण असू शकतं का, किंवा चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं होतं। त्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याकडे आता रस्त्यांची अवस्था अशी आहे की खड्ड्यामध्ये रस्ते की रस्त्यामध्ये खड्डे। आता हा महामार्ग आहे, समजा महामार्गाचं ठीक आहे, पण त्या महामार्गावरती पण ज्या सुविधा असल्या पाहिजेत, म्हणजे रिफ्लेक्टर असला पाहिजे, संरक्षण कठडे असले पाहिजेत, संकेतचिन्ह असले पाहिजेत, तर या गोष्टीसुद्धा बऱ्याच वेळा महामार्गावरती नसतात आणि त्याच्यामुळे
अशा पद्धतीनं कदाचित ही घटना घडलेली असावी आणि 3-4 दिवस झालं तरी त्या गोष्टीची कोणालाही काही माहिती मिळालेली नव्हती. म्हणजे विचार करा की घरातली व्यक्ती फिरायला गेलेली आहे किंवा देवदर्शनाला गेलेली आहे आणि 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4-5 दिवस झाले तरी कळत नाही आणि नंतर एका गुराखी महिलेच्या माध्यमातून ही बातमी सगळीकडे पसरते आणि त्याच्यानंतर मग ते घरच्यांपर्यंत त्या बॉडी त्यांना मिळतात. म्हणजे ही किती दुर्दैवी गोष्ट आहे आणि अशा घटना जर टाळायच्या असतील, कारण आपल्या घरातली तरुण मुलं फिरायला जातात आणि त्याच्यानंतर त्यांच्याबद्दलची अशी माहिती मिळते, ही अत्यंत दुःखद अशा पद्धतीची घटना आहे. आणि त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये पण काही शंका कुशंका आहेतच की नक्कीच अपघात आहे की घातपात आहे, पण त्याचाही अजून तपास चाललेला आहे. पण अशा घटना घडू नयेत याच्यासाठी काय केलं पाहिजे आणि आता सुरुवातीला तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्या, त्याच्यानंतर आपण नंतर ह्याबद्दल अजून काही डिटेल आल्या तर त्याच्यावरती आपण बोलूया. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.